सत्ते आधी माया आहेस तू. तुझी सत्ता ह्या चिबिलीच्या घरावरच नाही तर नवग्रहावर आहे. असं काय बघत आहे? काय नाही तू खेळती असते बघतो आहे. त्यात काय बघाय समजू तशी खेळत आहे तसंच खेळत आहे की काय चुकलं का? काय नाही काय चुकलं नाही. बरं इकडे का खेळती आहेस? मग काय करू? मी येऊ का खेळायला? ना ग मला नाही खेळायचं तुमच्या संग. का माझ्या संग का नाही खेळायचं? काय नाही असंच. एक बोलू का? बोला की. तुझा बात लगीन करायचं म्हणून मागच लागलाय. मग मी काय करू? नाही सांगितलं आहे वय तुम्हाला? नाही पण मी सांगतो आहे तुझा बा जे करतो आहे ते बराबर नाही एवढंच ठाव आहे मला. तुम्हाला ते समजा कसं ठाव असतं? तुला ठाव नसतं का? नाही मला काय बी ठाव नाही. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही तर मग राहू दे. राहू दे सोड. माझं तुला का ठाव नाही पण तुझ्या मनात काय चाललं आहे ठाव आहे मला. काय बी ठाव नाही तुम्हाला. आणि आता मला अडवू नका खेळू द्या आणि तुम्ही बसा विचार करत. बाप्पा ना अहो किती दिवस असं लोकांना मागून खाणार. थोडं दिवस थांब. आता बाळ्याचं लगीन ठरतं आहे ना बा ना. बाळ्या लग्नात अडकल आणि मग देवी आईला आपल्याकडे येण्यापासनं कोणी थांबवू शकायचं नाही. म्हणजे फक्त त्या जागेवर महाल होणार म्हणाली. वय आणि तवा तुला जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे तेव्हा खायला मिळालं. हे तात्या गप उगा बोंबा मारू नका. काय सांगायचं आहे ते हळू सांग. नाही 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 आधी तुम्ही ते खायचं बाजूला ठेवा. का? अहो मी आधी सांगायला आलो ना ते ऐकून तुमचा घास मराठ्या खाली उतरायचंच नाही. गचकन अटकन. हे काय सांगाय आला आहे ते सांग पटदीशी. अहो ते बाळ्याचं लगीन ठरलं आहे ना व का? ते ठाव आहे मला. पुढे बोल. अहो ते मयप्पाचा जावई पानसाकडे आला होता तक्रार घेऊन कारण बाळ्या लग्नाला तयारच नाही म्हणून. हा, मग मग काय हे विषय आता चावडीवर न्यायचं ठरलं आहे. बाळाला चावडीवर उभं करणार समजांना बोलवलं आहे. तुम्हासनी बी सांगितलं यायला. आता मज्जाच आहे बाळ्याची. आता समजामुळे फोडूनच काढला पाहिजे त्या बाळाला. बघू आता पंच काय करतात. अरे पण तो मायप्पाचा जावाई पंचाकडे कशा पाय आला होता ते सांग पहिला. अहो त्याच्याच तर पोरी संग लगीन ठरलं आहे. आणि हे लगीन बाळ्या करायला तयार नाही म्हणून तर ते आला. कोणा संग लगीन ठरलं म्हणला? गंगीच्या पोरी संग आहे. येतो मी या चावडीवर. काय रे मंगळू? अव कुठे गेला होता? तर हळू बोल की. का हळू का बोलू? अगं सांगतो की.
पंचाकडे गेलो होतो. पंचाकडं अग कशासाठी? जरा हळू बोल. लग्नाचा विषय बोलाय. त्यांच्या संग काय बोलायचं? त्यांचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? हे कोड सुटाय ना ग का? म्हणजे काय बोलताय? तुमचं तुम्हाला समजत आहे का? पंच काय तुमची कोडी सोडवणार आहेत का? अगं बाळू आणि सत्तीचं लगीन ठरलं आहे, समध्यासनी कळलं आहे. तेच बोलाय गेलो होतो. काय? अगं तुम्हाला कुणी सांगितलंय नसतं उचापट्टा करायला? अगं आधी शांत रहो. बाळू आणि सत्तीचं लगीन ठरलं आहे हे समध्या गावाला समजलं आहे बघ. उद्या जर लगीन मोडलं तर माझ्या लेकीने काय करायचं? माझ्या लेकीची कोण लगीन करीन? होय की, हे माझ्या ध्यानातच नाही आलो. पण माझ्या ध्यानात आलं ना, म्हणून हा विषय चावडीवर न्याला आहे. आता जे काय व्हायचं ते कायद्यानेच होऊ दे बघ. पर हाय बाला समजलं तर त्यासनी नाही आवडायचं. नका का आवडा ना? अगं हे नाही केलं तर लगीन नाही व्हायचं. लगीन व्हाया पाहिजे का न ग? होय व्हाया पाहिजे, पर असं करणं म्हणजे काय नाही, बराबर आहे समजा. तो बाया थोडं बी ऐकत नाही. आता 2 फटकं बसल्यावर कसा नाही म्हणतो तेच बघतो म्या. ऐकून घ्यायला लागलं, लयच करायला लागला तो. बरं आमचं सोड, तुझ्या बी शब्दाला किंमत नाही म्हणजे, म्हणून हा विषय चावडीवर न्याला आहे. आवडीचा काय इच्छा आहे? काय नाही. गंगे, काय चाललं हाय मला समजल का? हा गायब म्हणजे ह्यांनी बाळूचा विषय चावडीवर नेला आहे. काय? घरातल्या गोष्टी बाहेर नाही न्यायला पाहिजे होत्या. वय बाहेर जायचं काय राहिलं आहे आता? हा गयापुतूर येऊस तर थांबलो की आम्ही. पण अजून बी थांबायचं म्हणजे? आता जे काय व्हायचं आहे ते कायद्यानेच होऊ द्या. पण ह्यासनी हे नाही आवडायचं. आम्हाला कुठं आवडला आहे? हा तर काय पर्यायच नाही, काय करायचं? गंगे, तुला तरी हे समज पट्ट आहे का? चावडीवर नाही जायला पाहिजे होतं, पर दुसरा काय पर्याय होता का? हा माझ्या पोरीचा विचार करायला पाहिजे की. समधीकडे झालं आहे लग्नाचं. पण चावडीवर न्यायचं म्हणजे काळजात धस होत आहे माझ्या. ह्यासनी तर नाहीच आवडायचं आणि त्या पंचाच्या हातात कोलीत दिल्यागतच झालं आहे. किंवा काय गप बसायचं नाही. काय होणार हाय ते त्या पांडुरंगालाच ठाव. अहो देवाप्पा, अहो काय चाललंय काय हे? अहो देवी आईचं लगीन आणि देवी त्या बाळा सांगा. असं नाही व्हायचं, असं नाही होणार. अहो पर तसंच होत या. अरे आपण नाही होऊ द्यायचं. अहो आयुष्यभर ज्या देवी आईची सेवा केली तिला मी घेऊन चालला हाय त्या बाया. हे मंगळो, मी म्हणलं ना असं नाही व्हायचं म्हणून. बाळ्या लग्नाला तयार नाही हे चांगलंच आहे. त्याला तयार होऊ बी द्यायचा नाही. म्हणजे आपण काय करायचं? आपण चावडीवर जाऊ तेव्हा बाळ्याचं बराबरच हाय असं सांगायचं. म्हणजे आपण त्या बाळाची कड घ्यायची होय? वय अरे तसं झालं तरच हे लगीन व्हायचं नाही. बाळ्या चूक हाय असं जर झालं तर त्याला समधी लग्नाला उभं करत्याल आणि मग हे लगीन मोडणं जड जाईल आपल्याला. हा तेव्हा जे काही करायचं आहे ते चावडीचा न्याय व्हायच्या अदुगर करायला पाहिजे. हा आणि काही बी करून हे लग्न झालंच नाही पाहिजे. मंगळू नग काळजी करू.
तसं नाही व्हायचं. होय ना देवी आहे, देवी आहे, तू नाही होऊ द्यायची नव हे लगीन. वय हे लगीन व्हायचं नाही. मंगळू, देवी आई म्हणती हाय हे लगीन व्हायचं नाही. असं अरे ती हात येणार आहे आपल्याकडं. होय. असं नाही व्हायचं, असं लगीन नाही व्हायचं. वय मला कळलं आहे, असं नाही होऊ द्यायचा म्या. दाजी पंचाकडे जाऊन आला वाटतं. म्या पंचाकडं कुठं? नाही नाही, मला ठाव आहे दाजी, तुम्ही पंचाकडे गेला होता ते. हा ते जरा काम होतं म्हणून गेलो होतो. आणि काय काम होतं ते बी ठाव आहे मला. हा होय होय, पंचाकडेच गेलो होतो मी, पण तुमच्या भल्यासाठीच गेलो होतो. होय, यात नाही काय बी भलं व्हायचं नाही. हा अरे असं कसं म्हणतोस बाळू? आम्ही काय वाईट विचार करतो आहे का? नाही दाजी, तुम्ही काय विचार करताय आणि काय विचार करताय ते तुम्हाला बी नाही ठाव. तुम्ही नुसतं आताच बघताय, मी पुढचं सांगतोय. हा अरे हे बघ, तू काय बोलतोयस ते माझ्या टकुऱ्यात शिरत नाही. मी हे फक्त याच्यासाठीच करतो आहे की माझ्या लेकीच्या आणि तुझ्या भल्यासाठी करतो. आता घरातली गोष्ट मिटत नाही म्हणल्यावर काय करायचं? मग बाहेर जायचं का? बाहेरची म्हणजे आपलीच माणसं आहेत, ती गावातलीच माणसं आहेत. हे तुला समजून सांगत्याल म्हणजे तुला पटत. आम्ही सांगितलेलं तुला पटत नाही. हा आणि अजून बी वय म्हण बघ, मी जाऊन सांगतो समजा मिटला आहे म्हणून. पण मी वय म्हणून का? ऐका, म्हणून मला तिकडे जावं लागलं. मला काय हाऊस आली नाही, आणि मी जर नाही गेलो ना हे तुझं असंच चालू राहील. तू कधी कुणाचं ऐकतोस का? त्यांच्याकडे गेल्यावर मी ऐकल आणि होय म्हणल असं तुम्हाला वाटतंय का? हे बघ, मला जे वाटलं ते मी केलं, आणि तसंच मला जे वाटतं ते मी करतो. पण तुम्हाला का खटकत आहे? अरे खटकत कुठं हाय? मी बी तुझ्याकडनंच बोलत असतोय. हा आणि मला जर खटकलं असतं तर मी माझी लेख तुला दिली असती का? दाजी, तुम्ही हे लगीन का लावताय हे बी मला ठाव आहे. काय ठाव नाही तुला? तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच करतो आहे हे समज. उग नाही म्हणून खोडा घालू नगस. होय म्हण, सुपारी फुटली शे संपला. माझं काम आहे सांगायचं, नाही तर तिकडे गेल्यावर काय होते ठाव आहे ना तुला? काय होतंय? काय होणार म्हणजे तुला काय ठाव नाही का? समजा कायद्याप्रमाणे चालत असते तिथं, नाही म्हणल्यावर फटकं पडत्याल. दाजी, एवढ्या सहजासहजी मी वय नाही म्हणायचं. सुंदरा, अगं अशी का उभी आहेस? काय नाही, तू कवा आलीस? मी अभि आत्ताच आलो आहे. पर तू काय विचार करते आहेस ते ठाव आहे मला. बाळू आणि सत्यवाच्या लग्नाचा विचार करते आहेस ना? वय काय होईल आणि कसं होईल समजना झालं आहे. समज चांगलंच होईल बाय. फगस्त ह्यो विषय आत्ताच बाहेर समजाय ना दोघांना. झाकली मुठ 1.25 लाखाची तशीच राहायला पाहिजे होती बघ. पण आता काय करायचं? मी आज जाती का कुठं सांगाया? कुठनं समजताना काय कुणाच ठाव. लोकांनी काय ग तेवढंच पाहिजे हाय. कुणाच्या घरात काय चाललं आहे ते डोकवायचं. आणि त्यात बाळूचा विषय म्हणल्यावर चटणी मीठ लावून समजाच सांगत फिरत्यात. खरं आहे बघ.
ह्या बाळूवर समधी का खार खाऊन हायत काय बी समजना बघ. तर काय त्या समड्यामध्ये माझ्या बाळूचं मरण आहे एवढं दिसत आहे बघ मला. ते बी हायच बघ. पर तुमच्यामध्ये समजा चांगलं आहे ना व. म्हणजे अगं मी जावाय बापूसनी त्या पंचाकडे जाताना बघितलं आहे. नाही म्हणजे आज पातूर कधी एकट्याला जाताना बघितलं नाही म्हणून विचारलं. अगं त्योच तो मोठा घोळ आहे. म्हणजे काय झालं काय हाय. बाळू लग्नाला तयार नाही ना व. वय तर ही चर्चा गावभर झाली आणि म्हणून जावई बापूंनी ह्यो विषय चावडीवर नेला आहे. अगं काय सांगते काय हायस. आहे तर काय असं कधी होईल असं वाटलं बी नव्हतं. घरचा ईशान चावडीवर तो बी माझ्या पोराचा नातीचा. काय न ग होतं बघ. अगं पर तू सांगायचं नाहीस वय त्यासनी. नाही का आता आधी आमासनी सांगितलं असतं तर जाऊ दिलं असतं का. म्हणजे तुम्हाला सांगितलं वगैरेच कारभार केलाय वय. वय आणि त्या गंगेला समजत नव्हतं वय. तिला बी ठावं नव्हतं. ते जाऊन आल्यावर आम्हा समजेसनी समजलं. काय बी मन सुंदर असं भयानक होतं बघ. काय करायचं आता. मला तर काय बी समजणं झालंय बघ. बरं जे काय होईल ते पांडुरंगाच्या कृपेनं समजा चांगलंच व्हावं अशी इच्छा आहे बघ. बघू आणि काय काय वाढून ठेवलं हाय मोर. देवप्पा गावात मग कुणाच्या बाचं भ्या हाय वय मला. तुला कुणाचा भ्या बाबा समधी तुला घाबरतात. वय समधी घाबरत्यात पण तू घाबरत नाहीस ना. मी तुला घाबरत नाही. मी आता तुला लय घाबरतो. ए बाळू त्या बाप्पा संग नीट बोल. मंगळू तुझं मी धाडस लय वाढलाय की. देवपानं लिंबू बिंबू फिरवलाय तुझ्या बी. ए त्याच्या संग काय बोलतो आहेस. माझ्या संग बोल. बर बाबा तू म्हणतोय तसं तुझ्या संग बोल. हा बोल. तुझं काय चाललं हाय मला समज ठाव आहे. देवी आई संग लगीन करायचा विचार करतो आहेस ना. म्या ते होऊ द्यायचा नाही. तू काय होऊ देणार नाहीस. मी आता नाही करणार. काय बोलायचं असेल तर बोल की. उगा कशा बाई घुटमळती आहेस. बोलायचं तर हायच कसं बोलावं समजना झालंय. म्हणजे काय बोलणार आहेस. बाळानं परत काय केलं आहे का काय. नाही त्यानं काय बी नाही केलं. उगं सारखं त्याच्यावर जाऊ नका. तो जर नीट वागला तर मला काय खूळ लागलाय का त्याच्यावर जाय. ते सोड काय बोलायचं होतं ते बोल. हो जावई बापू पंचाकडे गेले होते. जाऊ दे की काय झालं गेलं तर. आणि पंच म्हणजे काय देवाप्पा आहे का. एवढं घाबरत घाबरत सांगते आहेस. तसं नव्ह बोलाय गेले होते. काय बोलाय गेले होते ते सांग. गेले होते बोलाय गेले होते हे कशा बाई सांगते आहेस. बाळू आणि सत्तीच्या लग्नाचा विषय पंचासनी सांगितलं त्यांनी. काय त्यासाठी सांगायची काय गरज आहे. हो नुसतं पंचासनी सांगितलं नाही. तो बाळू लग्नाला नाही म्हणतो हाय तो विषय चावडीवर नेला हाय. मी योईचा बी नाही करत. पण आता घरची म्हणते आहेत काय व्हायचं ते होईल. पण देवप्पा तुला सांगून ठेवतो. मी तिच्या संग लगीन केलं काय नाही केलं काय तिच्या तुला जवळपास बी फिरकू द्यायचो नाही मी. हा कोण आडी होणार मला तू. होय मॅच आणि असं विचारतो आहेस का मी तुला खरंच घाबरतो. ए हे वरडू नगस. त्या दिवशी धोतरा आग लावली
आता अख्खा पेटवी. सत्याच्या जवळ जायचा विचार डोसक्यातनं काढून टाक. बऱ्या बोलानं सांगतोय. तू सांगू नकाच मला म्या काय करायचं ते. म्या करन काय करायचं ते. करा कर. तुला काय करायचं आहे ते तू कर, आणि मला काय करायचं आहे ते म्या करीन. पण तुला हे सण नाही व्हायचं. हा सत्याच्या जवळ जायचा विचार डोसक्यातनं काढून टाक. म्या करन काय करायचं ते. करा कर. तुला काय करायचं आहे ते तू कर, आणि मला काय करायचं आहे ते म्या करीन. पण तुला हे सण नाही व्हायचं. हा ए अरे तू काय मला अहो तेव्हा पा तेव्हा बाळू तुम्हाला काय बी बोलतो निघून जातो आणि तुम्ही काय बी करीत नाही. यो बाळ्या देवी आईशी लगीन करायचं म्हणतो आहे काय. म्या ते होऊ द्यायचा नाही. अहो त्या बाळ्याच्या घरचे म्हणत आहेत का बाळ्याचं लगीन देवी संग करायचं आहे म्हणून. होय आणि आपली काय इच्छा आहे का बाळ्याचं लगीन देवी संग करायचं नग. होय तर बाळ्या नाही का म्हणतो आहे. त्याला तर माहिती आहे ना कधी देवी आहे म्हणून. ए त्याचं त्याच्याकडं, पण आपण हे लगीन होऊ द्यायचं नाही कळलं का. का अरे का म्हणजे काय. बाळ्या देवी आईला लगीन करून घेऊन गेला तर मग आपल्याकडं कोण येईल. अहो पण तुम्ही असा विचार करून बघा की कसा कसा का जर देवी आईचं लगीन बाळ्या संग झालं तर देवी आई कायमची ह्या गावातच येईल म्हणून. आणि एकदा का देवी आई गावात आली का मग तिला मिळणं सोपं जाईल. देवी आई गावात आली तर आपल्यासाठी चांगलंच आहे की. हा होय आणि बाळ्या लग्नात अडकल ते वेगळंच. बरोबर बोलतो आहेस मग. म्हणजे हे लगीन व्हाया पाहिजे. हा होय बाळ्याचं लगीन देवी आई सगळं झालंच पाहिजे मंगळू. देवी आई तू तू कायमची गावात येणार आणि मग माझ्याकडे येणार. ह्यो चावडीवर गेला हाय. यात गंगीला बी काय बी चुकीचं वाटत नाही. हे समजा निस्तरायची ताकद नाही बाय माझ्यात. म्हणजे आपण काय करायचंच नाही का. काय करायचं ते तू सांग. यांचं चुकतं आहे असं बी म्हणता येत नाही. आपण आपली बाजू बघतो आहे, त्यांची बाजू बघायला का. त्याच ती जे बरोबर वाटतं ते त्यांनी केलं. तर जे काय होईल त्याला तोंड द्यायला लागणारच की. हो पण खर्च इशा चावडीवर म्हणजे. तुम्ही जावई बापून संग बोला बरं एकदा. जावई बापू चावडीवर जायच्या आधी आपल्या संग बोलले असते तर काहीतरी करता आलं असतं. जाऊन आल्यावर काय बोलायचं. बाळानं आपलं ऐकलं असतं तर हे समजा झालं असतं का. दुसऱ्या कोणाच्या घरात झालं असतं ना तर 4 फटका मारून उभं केला असतं. तर याच्यावर हात उचलायचा म्हणजे माझ्याच अंगावर काटा येतो. हात उचलला आणि या काटा घरात कुठे निघून गेलं काय करायचं. म्हणजे जावई बापू चावडीवर गेले यात बी बाळूची चूक आहे का. मग कोण चूक आणि कोण बराबर हे मला काही समजत नाही. आणि त्यांच्या चुका काढण्यापरीस आपण आपल्या चुका सुधरूया की. म्हणजे जे काय चाललं हाय ते नुसतं बघत बसायचं. हा मी तरी काय करणार नाही. तुला काय करायचं असेल तर कर, नाही तर सांग तुझ्या पांडुरंगाला, तुझ्या हलसिद्धनाथाला सांग. तू श्रद्धा आहे ना त्यांच्यावर. इसरात नाव घेतीस सांगतेस. त्यासनी काय सांगायचं ते मी सांगते. म्हणलं आधी तुम्हासनी सांगते. त्या पांडुरंगाला सांगण्यापरीस बाळ्याला सांग बघ काय ऐकतो का. का तर लोक बाळ्याच्या पाया पडतात तसं मी अभि त्याच्या पाया पडू म्हणजे ऐकल तू आपलं. काय बी काय बोलताय तुम्ही. मग काय करू का तेवढंच करायचं राहिलं आहे आता. जे व्हायचं ते होईल बघू. येल लावतीस. हिर्या बरं झालं बाबा तू आलास. तुझ्या संगी एक बोलायचं होतं. अगं बोल की. तू पंचाकडे जाऊन आला. हा चावडीवर विषय मांडायचं ठरवलं. होय
पण नीट होईल ना? जाऊ दे, ये सोड. उग मनाला घोर लावून घेऊ नकस. बरं आपल्या अंगाशी येणार नाही ना व? नाही नाही, वाळू हाय म्हणून विचारते आहे. अगं एकदा का चावडीवर गेलो ना की सुतागत सरळ होईल बघ त्यो. हा, आणि 4 फटकं पडलं ना असा होय म्हणल त्यो. असं झालं तर देवच पावला बघ. हा, आणि एकदा का चावडीवर जाऊन आलो की सुपारी फोडूनच जायचं बघ. हा, आणि एकदा का सुपारी फुटली का काळजी मिटली. बाळू एक बोलायचं आहे. अरे बोल की, कधी तर तू बोलतो आहेस, बोल. तुला ठाव आहे ना चावडीवर घेऊन जाणार आहेत ते? ठाव आहे की मग. मग म्हणजे चावडीवर काय होतं ठाव आहे ना हो? आता काय होतंय म्हणजे न्याय होतोय. होय, पण तू पंचाच्या मनानं. तर चावडी म्हणजे पंचामोर गावामोरच उभं करतात आणि न्याव पंचाच्या म्हणण्यानंच होणार बघ. अरे तसं नव, पंच आधीपासूनच चिडून आहे तुझ्यावर. आणि आता काय बी नाव देईल की. देऊ दे की, त्याला काय होतंय? काय होतंय म्हणजे? तुला भ्या वाटत नाही का? आता भ्यायचं काय त्याला? तू काय खाणार आहे होय? अरे त्याचा काय भरोसा नाही बाबा, खाईल बी. अरे तो खाई, पण मी त्याला पचाय ना का? होय, ते बी बराबरच आहे म्हणा. पण मला एक समजणं झालं, एवढं समज होऊन बी तू लग्नाला का तयार होत नाहीस? मला लगीन नाही करायचं. अरे सत्ती लई चांगली आहे, जराशी चिडकी आहे पण लई चांगली आहे बघ. असेल की, पण मला सत्य सांगच ना, पुन्हा सांग मी लगीन नाही करायचं. अरे असं म्हणून कसं झालं? आयानं बाचा तरी विचार कर की. एकल्यानंच विचार करायचा का? तू बी विचार कर की आणि कर लगीन. या नाही करणार बाबा, तूच कर लागे. काय झालं तरी बी म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही. अहो देवाप्पा, काय चाललं आहे हे? कशा पाय मारत आहेत? कशा पायी म्हणजे? का बोललास मध्ये? गेलं ना आता ते निघून. काय होतं आणि कुठे होतं तेव्हा? गप! तुला नाही कळायचं ते. बोल आता काय बोलायचं होतं, बोल. आता म्या काय बोलणार आहे देवाप्पा? रात्रीची वाट बघतो आहे. वती रात दिस मावळला की. पण तुला कशाची घाई आहे एवढी? अहो त्या बाळाला चावडीवर आणणार आहेत आज. विसरलात का काय तुम्ही? असा बरा इसरत नाही. आता त्या बाळ्याची कंची बी गोष्ट इसरून चालायचं नाही. चांगलं ध्यानात आहे माझ्या. हा, अहो मग एखादं पान फिरून काय तर करा आणि पट दिशिरात करा. तुझ्या बानं केली होती का अशी रात? बरं, आता आमच्या चेंडी नाही होत, पण तुम्ही करा की. तुझ्याच्यानं होत नाही मग माझ्याच्यानं कशी होईल? मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? फरक दाऊ का तुला? फरक दाऊ का तुला? कितीदा सांगितलं आहे तुला वाट बघाया शिक म्हणून. अहो पर त्या बाळाला कवा एकदा फटका खाताना बघल असं झालं आहे मला. बघतील बघतील, लवकरच बघतील. हे समजा का चाललं आहे? कवा थांबायचं मला ठाव नाही, पण मला एवढं ठाव आहे, आम्हाला लग्नाच्या बंधनात पडायचं नाही. तुला तर ठाव आहे ना, मग मला लय काम आहे. मग कशा पायी चाल आहे समज? या तर लग्नाला तयार व्हायचं नाही. चावडीवर काय होणार आहे ठाव आहे मला, त्याचं भ्यान आहे. रायबाला किती त्रास होणार आहे दिसत आहे ना. मग तवा थांबावं हे समज. हो पंच, अहो तिकडं चावडीवर समजा गाव जमा झाला असन, चला की. अयो मी यायला लाख तयार आहे रे त्या. पण वैजंताला पण यायचे सोबतच चावडीवर. अक्काला कशा पाई? अयो नो ट्रस्ट माझ्यावर. हा, ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास नाही माझ्यावर म्हणून
हा नाही बरोबर आहे. हे तर त्या अहो मला बी भरोसा नाही आता तुमच्यावर. हे तर त्या मी काय घोडं मारलं रे तुझं. मी स्त्रोड फुटलं होतं मला तेव्हापासून म्हणता पोरगी बघतं माझ्यासाठी. अजून नाही पाहिली. अय्यो बघू की रे बाबा तुझ्यासाठी पोरगी, पण ते बोलायची ही वेळ नाही बघ रे पोपटा. इथं माझ्या लग्नाचं कोणी मनावर बी घेना आणि त्या बाळ्याच्या लग्नासाठी पार चावडी भरवली. अय्यो अय्यो आलीच वैजंता, आवड पटकन. ते गुंडूला थोडी भूक लागली होती तर खायला दिले त्याला. अयो हा गुंडू असंच थोडं थोडं खात राहिला तर धान्याची सगळी कोठारे संपवून जातील. अय्यो यो तुमच्या जिभेला काही हाड. हो काय पण एवढं समजा जमा करून काय वर घेऊन जायचंय का? हे तर त्या ते तुमचं राहू द्या. मी काय म्हणते, आजची संधी सोडू नका. बाळू कायद्यात सापडला आहे. सगळे कसे आपल्या बाजूने घडले पाहिजे बघा. अय्यो घडेल घडेल आपल्याच बाजूने घडेल. हा. ए गुंडू चल की रे बाबा. येईल तो, चला. सासरे बुवा आता निघाय पाहिजे. समधी जमले असतील. वय वय चल रे बाळ्या. हा समधीत जायचं आहे ना व? नाही नाही, तुमचं काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? ह्याची काय बी चूक नसताना ह्याला समजांमोर उभं करणार आहे. तिथं काय होणार आहे ठावा आहे मला. जे काय होईल ते कायद्यानंच होईल. ठावा आहे तिथला कायदा. लोक बघून न्याव बदलतात. हे पाहू का वाद नका घाल, आम्ही जाऊन येतो. हवं म्या तिथं आलं तर काय बिघडणार आहे? हो सासूबाई, एक तर रातच्याला चावडी भरती आहे. इथं बायका असतील का? उग कशा बाई? वय आहे. तू बी उगा बाळगत करू नका. ऐक जरा. त्याला तर तुम्ही खुयातच काढला हाय, आता मला बी खुयात काढा. तू जरा शांत हो बरं. हे आपलं काय तिथं काम नाही. बापे माणूस जाऊन काय करायचं असेल ते करून येते. हा मग एक काम करा, म्या जायचं नाही ना व, मग ह्याला बी इथंच राहू द्या. तुम्ही जावा. काय बी बोलते आहेस? आम्ही जाऊन काय करू? बाळ्यासाठी चावडी भरवली आहे त्यो नका का? तिथं जाऊन माघारी फिरायला लागल आणि तो पंच म्हणालच की बाळ्याला घेऊन या म्हणून. वय की, आणि त्याच्यामुळे समज व्हायला पाहिजे. त्याचं बी मत मांडावं लागेल की तिथं. तुम्ही हे जे काय करता हाय ते चुकीचं आहे. आय मी तुला म्हणलं होतं ना, दाजी पंचाकडे गेलाय आणि हे जे होणार आहे ते चांगलं नाही म्हणून. तर माझं कोणी ऐकलं नाही. आता बोलून काय उपयोग? मला बी ठाव आहे का चावडीवर जाय नग होत. पर घरच्यांचं ऐकतो का त्यो? हा बाहेरच्यांनी सांगितलेलं ऐकलं तर ऐकलं. हा ना, हुन काय होणार आहे? 4 लोक प्रश्न विचारतात. बोलू दे काय बोलायचं आहे ते. तू नका काळजी करू, आम्ही जाऊन येतो. तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करणार. आय चावडीवर फटकं देतात ना व? मग आता बाळू मामाला बी फटकं देणार. सत्य बाळू, तू कुणाला बी काय बी उलट बोलू नग. हाय बोलत तू नका काळजी कर. हा न समजे तुला अडकवायचा प्रयत्न करतात. ते ठाव आहे मला. पाहणं दाजींची इच्छा आहे ना, मग त्यांच्या मनात समज होऊ द्या. लगीन करायचं आहे माझं आणि ठरवाय दुसरी.
तू समद्यांशी नीट बोल बस. हेच मी कावापासून सांगतो आहे. आता सांगून काय उपयोग आहे? जाऊन येतो. चला जाऊ बाप. हा जा. बघितलं का पंच, तो बाळ्या अजून बी आला नाही. अयो असं आहे बघा गावकऱ्यांनो. अयो न्याय करायचा दिवसा अशी आपली रीत. पण या बाळूसाठी रात्रीची चावडी भरवावी लागते आणि त्यात त्याची वाट पण बघायची. आणि पण या याला न्याय कायद्याप्रमाणे झालाच पाहिजे. देवप्पा पंचा मोर कोणाला बी येऊन द्या, न्याव समद्यांसाठी सारखाच. हा ते बघाय मिळालंच की. पर एक सांगतो, येळ आली तर कच खाऊ नका म्हणजे झालं. गाव समोर आहे आणि मी काय म्हणते, चावडीत आम्ही बाळूच्या लग्नाचा प्रश्न घेऊन आलो नाही. त्यांच्याच घरची माणसं त्यांचा प्रश्न घेऊन आमच्याकडे आली होती. नाही ते समज खरं आहे, पर बाळप्पाच्या लग्नाचा विषय 4 माणसात बसून सुटला असता की हे समज कशा पायी. लय बोलायला लागला रे तू माधू. हा मग येऊ लागला बाळूल घेऊन. आले राम राम. ते बाप्पा ह्या येळाला बाळाला सोडू नका. आम्ही इथे वाट बघत बसायची आणि हे निवांत येता येत. अहो अक्का, त्या बाळूनं कधी कोणाचं ऐकलं आहे का? हे बघा पंच, बाळूला आम्ही आणला आहे. आता न्याव करा. बापू, त्यासाठीच आम्ही इथे सगळे जमलो आहोत. पण कसं आहे ना, बाळू खूप गुणी मुलगा आहे. त्याची पण बाजू समजून घेणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. हो पण तुम्ही इंग्रजी बोलताल पण गावकऱ्यासनी समजन का ते? अप्पा तुम्ही मराठीतच बोला. तर मयप्पा, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पण खरं तर म्या बाळाला हिथं घेऊन यायला नग होत. यावं लाग. पण तुमच्याच घरचे फिर्याद घेऊन आले होते ना. वय लेख जा वय नाराज आहेत बाळ्यावर. अरे पण का नाराज आहे ते बी कळू दे की गावकऱ्यासनी. मायप्पा म्या सांगतो पंच, आम्ही आमची लेक बाळूला द्यायचं ठरवलं. सासरी बुवा बी तयार झाला, सासूबाई बी तयार झाली. आता माझी बायको गंगी तयार नव्हती,
पण नंतर ती बी तयार झाली. असं करता करता समध्या गावासनी बी समजलं. आता आमासनी वाटलं की लगीन होईल, पण ह्यो बाया लग्नाला नाही म्हणतोय. यो जावई बापू, पण त्याचं पण काहीतरी मत असेल की नाही? असं काय करताय? बरोबर बोलताय तुम्ही अप्पा. अहो पंच, गाव तर सोडा, वाडी वस्तीवर बी समजला आहे की सत्य आणि बाळूचं लगीन ठरत आहे म्हणून. यो आता हा जर लग्नाला नाही म्हणला तर उद्या माझ्या लेकीशी कोण लगीन करीन? म्हणजे पोरीचं नुकसान करणार ह्यो. हे काय बरोबर नाही बघा. जावई बापू, अहो तुमच्या पोरीला दुसरा पोरगा मिळेल की? असं कसं मिळालं रे माझं? काही बोलतो का तू? ए बाळू, आता काय करायचं ठरवलं म्हणतो मी? तुम्ही काय करणार? जे काय करायचं आहे ते मॅच करणार. ए बाळू, आता काय करायचं ठरवलं म्हणतो मी? तुम्ही काय करणार? जे काय करायचं आहे ते मॅच करणार. बाळू, उलट बोलू नकोस. गावचे पंच आहेत ते. होय का? मग पाया पडू का त्यांच्या? बाळ्या, तोंड लावर. पंच, ह्या चावडीचा काही मान आहे का नाही? आवा हे बाळू तुमचं ऐकतच नाही. ए बाळू, तू हिरप्पाच्या मुलीशी लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? म्या लगीन करणार नाही. मी पुन्हा एकदा विचारतो बाळू, लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? मस्त ऐकायला येत नाही का हो? म्या पुन्हा संघ बी लगीन करणार नाही. बरोबर बोलतोयस तू बाळू. गुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. मग काय आता सोडून द्यायचं का बाळाला? अयो, चावडीचा कायदा असं सांगतो की ज्याला निर्णय मान्य नाही त्याला शिक्षा होते. पंच, आम्ही बोलतो बाळ्याशी. आता काय करणार? असं कसं? मग ही चावडी काय जेवायला भरवली आहे का? यो, ए मयप्पा, त्या चावडीचा निर्णय मी असा देतो की बाळूने हिरपाच्या मुलीशी लग्न करावे, नाहीतर शिक्षेला सामोरे जावे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग आता पर्यायच उरत नाही, तर आता शिक्षा म्हणून बाळूला 50 फटके मारण्यात यावेत. अप्पा, हे चुकीचं आहे. गुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. आवा आता बघत काय बसलात? जा की फटके. ए त्या तुम्हाला किती मारायचं आहे ते मारा, पण म्या लगीन करणार नाही.
आई अगं किती विचार करशील, किती काळजी करशील हा? वय समद्यांनी 2-2 घास खाऊन घेतले आहेत, तुम्ही बी खाऊन घ्या. काळजी वाटते हाय, दुसरी वेळ हाय त्याला चावडीत उभं करायची. आणि घरातला मुद्दा होता ना व, चावडीत घेऊन जायची काय गरज होती का जावे बापूसनी? आय आय बावला चावडीवर मारत आहेत. काय? चल अगं कुठे झाली आईस? अगं कुठं म्हणजे समजा गावामोर माझ्या पोराला मारत आहे, बसून राहू का इथं? आय सोड, ऐक माझं, हे बघ एकदाच सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे, लय झालाय आता, थांब. अगं आय आय घे जाऊ दे मला एकदा. आय अगं नग काळजी करू, काय नाही होणार. ते माझ्या पोराला काठीनं मारत हाय आणि काय होणार नाही? अजून काय व्हायचं बाकी आहे? बाळू लग्नाला तयार झाला असता तर हे असं झालं असतं का? त्याची काय चूक आहे त्याला समजलीच पाहिजे. काय चूक आहे त्याची? त्याला जे वाटलं, त्याचं जे मत आहे त्याने ते सांगितलं. लग्नाचा विषय झाला नसता तर हे घडलंच नसतं. सत्तीनं काय करायचंय मोरा? सत्तीचं चांगलं व्हावं असं मला बी वाटतं आहे, पण तुम्ही समजाने बाळूचा विचार केला का? त्याला काय वाटतं, त्याची काय चूक आहे? कुणी केला विचार? हा समजायचा लगीन ठरवताना करायला पाहिजे होतं तुम्ही. मी तयार नव्हते, मला बी तयार केलं. आता ह्या लग्नाची चर्चा समजा गावभर झाली आहे, आता बोलून काय उपयोग? कुणी केली चर्चा समजा गावभर? बाळून केली का? कुणी केलं, काय झालं, यापरीस काय करायचं आहे हे बघायला पाहिजे. पण कोणी बघायचं ते? भीमा तू जाऊन बघ जा काय चाललं आहे, जा पटकन. वय आलोच. बाळू, बाळू, हे बाळू, अरे काय माणसं आहेत का जनावर आहेत? एवढ्याच्या पोराचं समजे म्हणून काय जीव घेता का काय? तरी मी सांगत होते का मी येते म्हणून, पण नाही झालं नवं. तुमच्या समजांचं समाधान झालं नवं का? अजून काय बाकी आहे? मी सांगतो तुला. काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? माझ्या पोराला पण अर्ध वेळ करून टाकलाय. का नाही मध्ये पडला तुम्ही? का तुम्हाला मी तेच पाहिजे होतं? असं कसं मला पाहिजे असं? मग का नाही मध्ये पडला तुम्ही? आता चावडीवर बैठक बसवली म्हणलं मध्ये कसं बोलणार? जे काय होणार ते पंचाच्या म्हणण्याप्रमाणे होणार ना व? हा, त्या पंचाचं म्हणणं काय असेल ठाव आहे की मला? जरा तरी काय वाटायला पाहिजे होतं तुम्हाला. हवं एवढं काय झालं? काय होणार आहे? समद्यान मोर उभा केला त्याला, तरी बी नाही म्हणला तो. मग जे व्हायचे ते कायद्याप्रमाणे झालं. बाळू मामासनी एवढं का मारलाय? सत्य तू गप्प बस जरा. हवं काय नाव झाला हाय? काय नाही, हा नाही म्हणला म्हणून फक्त 50 फटकं मारले. म्हणजे उठेल की आता तो. हवं आता आम्ही तरी काय करणार? एवढी पोरं पाहिली पण असा पोर पाहिला नाही. एवढा मार खाल्ला तरी बी नाही म्हणतो. मला ठाव होतं असं काय झालं बिघड. तुमच्या समजांच्या मनाला बरं नाही वाटायचं. अरे एवढासा जीव त्याचा. अहो चौथ्याच्या पोराला मारत होता समजा मोर. अरे काय करत होता तुम्ही?
तुमच्या मनागत आणि तुम्हाला उलट बोलला होता ना व घ्या बघा शिक्षा मिळाली त्याला त्याची त्याचा बी समजांसाठी तो खुळाच आहे तो 50 फटकं मारलं काय आणि 100 फटकं मारलं काय नाही मी आता म्हणते याला पुण्यांदा न्यायचं आवडीवर आणि मारा पुन्हा एकदा बाळू हे बाळू उठ. आता आपल्याला पुण्यांदा चावडीवर जायचं आहे समधी तुला लय मारणार आहे पुन्हा हा उठ की बाळू ए बाळू भीमा भीमा जा समजासनी बोलव बाळू मारायचं आहे म्हणा बाळू वैऱ्या संघ बी करायचं नाही असं त्यांनी तुझ्या संघ केलं हाय बा जाऊ दे आय त्यांच्या मनागत झालाय ना हो. जाऊ दे लय मारला हाय ना व त्यांच्यासाठी लय आहे ते माझ्यासाठी नाही मला एक कळत नाही त्यांनी तुला इतकं मारलं तरी बी तयार कसं झालं नाही लग्नाला आणि मारायला घाबरून मी होय म्हणेल होय तू समजायचा म्हणजे अवघडच आहे अरे 9 महिने माझ्या पोटात ठेवून बी तू मला बी नाही समजला बाकीच्यासनी काय समजायचं समजल समजल समजासनी समज येळ येऊ कवा यायची बाबा तुझी येळ हा कवा तुला लोक खुळा म्हणायचं बंद करत्याल आता घरच्यांनी बंदच केलं आहे बाहेरची बी करतील की घरातल्यांनी बंद केलं म्हणजे दाजी रंगुताय ची सासू आधी खोळ्यात काढत होतं मला आता लेख द्या तयार झाले पहिला कोण लेख देत का ही समधी कशी काय तयार झाली हे एक समजायला झालं आहे बघ मला समजतं तुला समजतं र मला सांग जावई बापू पंचाकडे गेला आहे हे कसं काय समजलं तुला दाजींच्या हालचालीत काहीतरी खोटेपणा होता काहीतरी लपवत होत ते वय पण ते पंचाकडेच गेला आहे हे कसं काय समजलं तुला समजतं मला माझ्यापासून काय लपून राहणार आहे वय का मग तू काय करत का नाहीस दाजींच्या मनागत होते लय दिस नाहीत त्यांच्यात लय दिस नाहीत म्हणजे काय नाही ते आल्यावर समजत बाळू तू असं काहीतरी बोलून काळजी वाढवून ठेवतोस बघ आणि पुढे काय सांगत बी नाहीस सांग बरं पडदेशी लय दिस नाहीत म्हणजे काय नाही ते आल्यावर समजेल तुला आणि मला एक सांग तू कशा पहिला होतीस हे ना काय जगम भरणार आहे होय वय आणि दुखायचं बी कमी येईल बघ दुखायचं कमी करायचं असत तरी कशा पहिला व्हायचं मग काय करायचं थांब जा अरे आता कशा पायी उठतो हायस थांब आता दुखायचं बंद झालं होतं आवा देवाप्पा कसलं भारी वाटतं आहे म्हणून सांगतो वाचले अरे वाटलंच पाहिजे की असा हानलाय त्या बाळ्याला चांगली खोड जिरली असेल त्याची हा आता तेव्हा बाळ्या तुमच्या पंचाच्या मोहरा यायचं थाळच बी करायचा नाही अरे ह्याच दिवसाची वाट बघित होतो म्या अव एवढा मार खाऊन बी जर बाळ्या लग्नाला तयार झालाच नाही तर बाळ्या लग्नाला तयार होणार काय सांगता अरे वय
अरे साक्षात देवी आईनं सांगितलं आहे मला का ती आपल्या गावात येणारच आहे म्हणून. अहो तसं असेल तर बरंच आहे की. अहो पण तो बाळ्या पाणला कशात आहे म्हणायचा. म्हणजे रे अहो म्हणजे एवढा मार खाऊन बी तू नाही का तू नाही. अरे मला नळतो तो मला. म्हणजे तो काही साधा माणूस असेल वय. अहो पर जरा तरी इवळला पाहिजे होता की लय माझी आरी असती. असं म्हणतोस मग असं करू. मोरल्या येळला त्याला चावडीवर आणला का 10 येळला 50-50 फटके हाणायला लावतो मग तर झालं. अरे देवी आई एकदा का आपल्या गावात आली का समजा आपल्या मनागतच होतंय बघ. अहो असं वाटतंय का लवकर बाळ्याचं लगीन व्हायला पाहिजे आणि लवकर देव्या हात यायला पाहिजे. ये तू नका काळजी करू. अरे मला तर दिसत आहे का देवी आई आपल्या गावात आपल्या हात आली आहे म्हणून. हातच राहणार कायमची. वय अरे कायमची रायाला. अयो देवा पहा. अहो ते चालाच कसलं भारी वाटत आहे. देवी आय या हात कायमच आणि आमच्या मागण्या समद्या पुऱ्या करा. सोनं नान हिर पंच पकवान. कुंडम कुंडा गुंडम गुंडा. लग्नाची एवढी एवढीशी गोष्ट काय होऊन बसलं आहे. समजा हितपतूर जाईल असं वाटलं नव्हतं. मला बी वाटतं हाय का लग्नाचा विषय आपण लईच ताणून धरला. वय तर आता ह्यो विषय नाही काढायचा. थांबूया. त्याची इच्छा नाही नव मग बळजबरी करून तरी काय उपयोग आहे. वय वय एवढं समजा रामायण घडत असेल तर सोडून दिल्यालाच बरं. म्या काय म्हणतो हाय सकाळच्याला त्याच्याशी एकदा बोलून बघा. त्याचं काय म्हणणं आहे ते समजल. आता अजून काय बोलायचं आहे. समजा झालं की. अगं तसं नाही. विचार बदलला म्हणजे एवढा मार खाऊन त्याने विचार बदलला नाही. आता रात्रीत काय होणार आहे. वय पर एक डाव विचारला असतं तर. वय मला बी नाही वाटत का तू वय म्हणेल. असं असल तर थांबून काय उपयोग आहे. आताच्या आता निघूया आपण. हो आता कुठं निघतं एवढ्या रात. मग आमच्या मनागात होणार नसल तर थांबून काय उपयोग आहे. काय म्हणागत समद्यांनी समजा करून झाला आहे की. आता अजून काय करायचं आहे. ए तुम्ही गप बसा. सकाळच्याला जाऊ आपण. आणि तुला एवढ्या रात्री कशा पाहिजे जायचं आहे. पाहू एकदा नाही म्हणलं म्हणजे संपलं का समजा. हा पुण्यांदा इथे यायचं नाही का. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. सकाळच्याला निघूया आपण. हा चला आता समधी झोपूया. चला चल सद. वय म्हणजे आता बाळू मामाचं आणि माझं लगीन होणार नाही ना. वय नाही वाटत. चल झोपायचं. गंगेचं हो काळजी घ्या. होय चल जाऊया बाबा. आराम करा. लय दमछाक झाली. झोपावं. नाही तुम्ही झोप. अहो नाही झोप. म्या नाही म्हणतो हाय तरी बी हे समज घडवतो हायस.
इच्छा तर काय आहे तुझी? म्हणजे मी या लग्नाला होकार दिल्या बिगर समजा थांबायचं नाही. मोर काय होणार आहे ठाव आहे ना मग. तरी बी तुझी तशी इच्छा असल तर मी होकार देतो. आता समजी झोपली आहेत, सकाळच्याला यासनी काय तर करून होकार देतो. त्या बी का सुटका नाही.